तर छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत संस्थान गणपतीची स्थापना होते। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाते। संभाजीनगरचं ग्रामदैवत संस्थान या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। पारंपरिक पद्धतीने हा सगळा सोहळा होत असतो। चंद्रकांत खैरे देखील तिथे आहेत। त्याचबरोबर शहरातले काही इतर मान्यवर नेते आणि प्रतिष्ठित मंडळी देखील या प्राणप्रतिष्ठेला येत असते। या शहराच्या सगळ्या मिरवणुका वगैरे कार्यक्रम सुरू होतात आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी आता अथर्वशीत झालं आणि आता आरती होणार गणरायाची आणि त्या दृष्टिकोनातून संभाजीनगरच्या गणेशोत्सवाला सुरुवात होते। यावर्षी काय साकडं घालणार आहात तुम्ही गणपतीकडे? यावेळेस साकडं असं आहे की म्हणजे आता ते राजकीय होईल पण बोलायला काय हरकत नाही। मी मनात जे साकडं आहे ते सांगितलं पाहिजे, ते राजकीय असो अथवा सामाजिक। माझ्या मनात असं आहे की माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे शिवसेनेचं, ही प्रार्थना मी त्या गणेशाला करणार आणि त्यासाठी रोज साकडं घालणार, रोज साकडं घालणार। शेवटी कसं आहे की जे गद्दारी झाल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी लाईट पण आले झाले, पण आता मात्र गणरायच आपल्या बरोबर आहे, बाकी काही नाही। तुम्ही स्वतःबद्दल काय साकडं घालणार? मी स्वतःबद्दल की जनतेची सेवा करण्यासाठी मला आशीर्वाद राहू दे आणि पक्ष संघटना मजबूत होऊ दे माझ्या हाताने आणि त्या दृष्टीमधून आम्ही सर्वजण एकत्रपणे काम